काही स्कूल कॉलेजेसमध्ये गॅदरिंग चालू आहे किंवा काही कॉलेजेसमध्ये डेज चालू असतील किंवा होतील, तर अशा वेळी तुम्हाला सुंदर ग्लॅमरस रेट्रो लुक करायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. पण त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण दर आठवड्याला मी असेच फॅशन आणि ब्युटी रिलेटेड खूप सारे टिप्स अँड ट्रिक्स घेऊन येत असते. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की मी व्हिडिओ कधी पोस्ट करते. ऑलरेडी मी स्किन प्रेप केलेली आहे. स्किन प्रेप म्हणजेच काय तर CTM, क्लेन्झिंग, टोनिंग अँड मॉइश्चरायझिंग. सगळ्यात आधी मी इथे एल्फचा पॉवर ग्रिप प्रायमर घेतलेला आहे, ज्यामध्ये नायसिनेमाइड आहे. हा लावल्या तुम्हाला थोडासा स्टिकी वाटेल, पण तुम्ही 2-3 मिनटं थोडंसं वाट बघा. तो सेट झाला की त्यावरती मेकअप किंवा तुम्ही जो काही फाउंडेशन लावाल तो खूप छान बसतो. यानंतर मी LA गर्लचा HD प्रो कन्सिलर ऑरेंज करेक्टर घेतला आहे. मला डार्क सर्कल आहेत जे मला हाईड करायचं आहे, त्यासाठी मी इथे ऑरेंज करेक्टर वापरला आहे. तो मी ब्रशने छान डॅब डॅब मोशनमध्ये ॲप्लाय केलेला आहे. यानंतर मी ऑरेंज करेक्टरला न्यूट्रलाइज करण्यासाठी स्विस ब्युटीचा लिक्विड कन्सिलर वापरलेला आहे. हा अगदी स्वस्त आणि मस्त छान कव्हरेज देणारा कन्सिलर आहे. तुम्ही जर कॉलेज गर्ल असाल किंवा तुमचं जर जास्त बजेट नसेल ना, तर तुम्ही स्विस ब्युटीचा लिक्विड कन्सिलर वापरू शकता. हा मी घेताना माझ्या स्किनला एक्झॅक्ट मॅच होणारा शेड घेतलेला आहे. तो सुद्धा मी ब्रशने डॅब डॅब मोशनमध्ये लावलेला आहे. यानंतर मी शुगरचा मॅट मॅच ट्रान्सफर प्रूफ फाउंडेशन घेतला आहे. हे फाउंडेशन खूप छान कव्हरेज देतं. मॅट असल्यामुळे माझी स्किन अजिबात ऑइली होत नाही. हा आता तुम्हाला थोडंसं लाईट वाटत असेल, पण सेट झाला ना की तो माझ्या स्किनला छान एक्झॅक्ट मॅच होतो. इथे मी फाउंडेशन लावताना ओलसर ब्लेंडरने ॲप्लाय केलेला आहे. रेट्रो लुक म्हणलं की त्यावेळी मेकअप हा मॅटच असायचा. शिमरी प्रोडक्ट जास्त नसायचे, पण मॅट असला तरी तो मेकअप ना एकदम फ्रेश दिसायचा. फाउंडेशन लावल्यानंतर मी तो छान पावडरने सेट केलेला आहे. इथे मी लूज पावडर वापरलेली आहे. मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे पावडर्स मिळतात. कोणती पावडर कोणत्या स्किनवरती कधी वापरायची, बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं. तुम्ही सुद्धा कन्फ्यूज असाल तर मला कमेंटमध्ये पावडर असं लिहा. मी त्यावरती नक्की इन डिटेल व्हिडिओ घेऊन येईन. मध्ये जास्त कलरफुल आय मेकअप नसायचे. एखादी ब्राऊन शेड लावायचे आणि त्यावरती मस्त ब्रॉड विंग लायनर लावायचे, ज्यामुळे त्यांचे डोळे मस्त बोल्ड दिसायचे. 60s मध्ये आयब्रोज देखील थोडे डार्क असायचे. इथे मी ब्राऊन आय शॅडोने क्रीज तयार केलेले आहे. माझे हुडेड आईज आहेत, त्याला या ब्राऊन शेडमध्ये डोळ्यांना चांगला शेप येतो. यानंतर मी शुगरचा आयलायनर वापरला आहे आणि मस्त बोल्ड विंग लायनर लावलेला आहे. आपल्याला बॉलिवूडमध्ये काही नवीन ट्रेंड किंवा फॅशन आले की काही गोष्टी आवडतात. रेट्रो लुक करताना त्या काळातील शर्मिला टागोरचा विंग लायनर हा खूप फेमस होता आणि तो आजही तेवढाच पॉप्युलर आहे. तुम्ही हा लुक कसा सहज मिळवू शकता हे मी अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. खरं तर स्वतःवरती विंग लायनर, आणि ते पण माझ्यासारख्या हुडेड आईजवरती, जरा अवघडच जातं, कारण हुडेड आईजवरती अर्ध लायनर तर झाकूनच जातं.
इथे मी फेसेस कॅनडाचं काजळ वापरलेलं आहे. जसं मी बोल्ड लायनर लावलेलं आहे सेम तसंच लोअर लाईनला मी बोल्ड काजळ लावलेलं आहे. इथे मी लोरियलचा मस्करा वापरलेला आहे. मस्करा लावण्याआधी मी इथे कर्लरने माझ्या लॅशेसला शेप दिलेला आहे, ज्यामुळे माझे लॅशेस छान कर्ल झालेले आहेत. माझ्या लॅशेसला छान शेप आलेला आहे. मस्करा लावताना बऱ्याच वेळेस प्रोडक्ट आजूबाजूला लागतं, तर अशा वेळी ते डायरेक्टली पुसून न घेता थोडा वेळ वाळू द्यायचा आणि अशा टाईपच्या ब्रशने तो घासून घ्यायचा, म्हणजे तो इझिली निघून जातो. तुम्हाला जर थोडंसं काळसरपणा किंवा डाग दिसत असेल तर हलकंसं फाउंडेशन लावा, म्हणजे त्याला व्यवस्थित दिसेल. आता मी चेहऱ्याला लिफ्टेड लुक देण्यासाठी मी इथे कॉन्टूर वापरलेला आहे, ज्यामुळे माझा चेहरा बारीक दिसतो. तुमचं जर नाक मोठं असेल तर तुम्ही कॉन्टूरने ते बारीक करू शकता. यानंतर मी रिव्होल्यूशनचं ब्लशर पॅलेट घेतलेलं आहे. ब्रश प्रोडक्टमध्ये बुडवून डायरेक्टली फेसवरती न लावता मी आधी तो ब्रश थोडासा झाडून घेऊन मग ब्लशर चेहऱ्यावरती अप्लाय केलेला आहे. जास्तीचं प्रोडक्ट जर तुम्ही काढलं नाही, तुम्ही सुरुवातीला जिथे ब्रश ठेवाल ना त्याच जागी एक पॅच तयार होतो. नंतर तो ब्लेंड करायला ना खूप वेळ जातो. त्यामुळे कधीही ब्रश ज्यावेळी तुम्ही प्रोडक्टमध्ये डिप कराल त्यावेळी तो आधी व्यवस्थित बाजूला झाडून घ्या आणि मग अप्लाय करा. मगाशी सांगितलं तसं 60s मध्ये आईज बोल्ड असायचे आणि बाकी लुक हा न्यूट्रल असायचा, म्हणून मी इथे लिपस्टिक खूप बोल्ड न घेता नॉर्मल लावलेली आहे. पण त्यावेळी मॅटची फॅशन होती. मी इथे थोडंसं ग्लॉस लावलेला आहे. मला मॅट आवडत असेल तर तुम्ही मॅट लिपस्टिक लावू शकता, पण मी इथे थोडंसं ग्लॉस लावलेलं आहे. हा आहे फायनल लुक. मला आशा आहे की तुम्हाला आजचा हा ग्लॅमरस रेट्रो लुक आवडलाच असेल. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओजमध्ये. लव्ह यू.